हा देह दिलेला आहे, काय करायला आहे, आपण दान करायला पाहिजे. आणि दानाच्या माध्यमानं कोणाकोणाला हो, आमचं हरिश्चंद्र राजानं सुद्धा काय केलं होतं, दानच केलं होतं ना. आणि म्हणून कोणतीही एक साधना जर केली तर आमच्या जन्माचं खरं फळ जे आहे ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होऊ शकतं. आमचं भय जे आहे, सर्वात मोठं भय जे आहे जन्म मरणाचं आहे, आणि ते जन्म मरणाचं भय जे आहे ते काय होतं, निवृत्त होतं. म्हणून असं आपल्या जीवनामध्ये घडावं. कृतकृत्य झालं, इच्छा केली ते पावलं. कारण आम्ही जे करायला पाहिजे ते जर आम्ही केलं, मग आम्ही ते काय करायला पाहिजे, आम्ही श्रवणही करावं, दानधर्मही करावा, साधू संतांची सेवा पण करावी, आणि तीर्थयात्रा तेही केल्यात. कारण स्वामीजींना शिकवल्यामुळे, कारण ह्या देशमाने परिवारामध्ये तीर्थयात्रा मागच्या 2 वर्षाखालीच मला वाटतं की ह्या परिवाराने संपूर्ण अशी 4 धाम यात्रा त्यांनी करून आली. म्हणजे असं आपल्या पैशाचा उपयोग तीर्थयात्रा, दानधर्म आणि आता ऐकतात. कारण त्यांचे वडिलांनाच काय रामकिशन आहे ना, म्हणून त्यांनी दोन्ही साधलेलं आहे ना. मर्यादा पण सांभाळली, आणि काय करायला पाहिजे, देहाची मर्यादा पण ओलांडायला पाहिजे. कृष्ण परमात्म्याने मर्यादाच सांभाळली नाही. मर्यादा नाही सांभाळली म्हणजे आम्ही या देहाच्या पलीकडे जाणं, 3 देहाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय आहे, आम्ही मर्यादा ओलांडणं. आणि रामचर्य प्रभूनं काय केलं, मर्यादेमध्ये राहिली. आणि म्हणून असा दोन्हीचा मेळ ज्यांनी जोडवला, आणि म्हणून अशा प्रकारे या परिवारात, यांचा हाच परिवार नाही, इतर सर्व भावाशी सुद्धा ते काय होतात, मिळून राहतात. याचा मला जास्त आनंद होतो. तर असा आनंद जो आहे आपल्या जीवनामध्ये वृद्धिंगत करावा, हेच मला वाटतंय. आणि म्हणून तुका म्हणे, काळ आता करू न शक्य, आपण खरी स्थिती जी आहे, आपलं सच्चिद आनंद स्वरूप जे आहे ते आपण जाणून घेतल्यानंतर काळ सुद्धा काय होतो, मागच्या पावली परत फिरतो. म्हणजे काळ आपल्याजवळ येऊ शकत नाही. असं तर अशा प्रकारे या दालमिलीचं जे उद्घाटन आहे की त्याच्यासाठी ज्याने सगळ्या पाहुण्यांनाही निमंत्रण दिलं, संत मंडळीलाही निमंत्रण दिलं, आणि सुंदर प्रकारे आज कीर्तनाचाही आपल्याला सहवास लावला. त्याचप्रमाणे आमचे कैलास महाराज आहे की नाही, कुठून ऋषिकेशून धावत आले, आणि ते म्हणे नाही हो महाराज, पारायण करायला पाहिजे. कारण गीतेचं कारण काय, कारण नाही पुनरावृत्ती तयार आहे. कारण गीतेचंही पारायण झालं म्हणजे उपासना पण घडली, उपासना घडली, नामही घडलं, आणि कीर्तन पण घडलं. अशा सर्व गोष्टी कारण शिवजींचं जे काय आहे, कारण ज्ञान परंपरा जी आहे ती भगवान शंकरापासूनच काय झालेली, चालत आलेली आहे. तर अशा प्रकारे, आणि आमचे ज्ञानचैतन्यजी महाराज की ज्यांचं जीवन कसं आहे, वैराग्य म्हणजे कसं पहा, तुम्ही जिथं राहतात ना ते परिसर सुद्धा कसा आहे, एकदम एकांत आहे. जवळ 2-3 किलोमीटर वस्तीच नाही. आणि आपल्याला असं म्हणायला बरं वाटतं, पण जेव्हा आपण राहतो ना